हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला क्षारयुक्त नळ कसे क्लीन करायचे ते दाखवणार आहे। आजकाल प्रत्येकाच्या घरात बोरवेल असतं, ते पाणी खूप हार्ड असतं। क्षारयुक्त पाण्यामुळे नळ खूप खराब होतात आणि हे स्टीलचे नळ असल्यामुळे याच्यावर खूप लवकर डाग पडतात। तर हे झटपट कसं क्लीन करायचं अगदी 2 मिनिटात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी आता मी इथे साहित्य घेतलंय, एक लिंबू आणि खाण्याचा सोडा। याच्या मदतीने आपण झटपट 2 मिनिटात नळ क्लीन करणार आहोत। खाण्याचा सोडा असा लिंबावर लावून घ्यायचा आणि हे लिंबू संपूर्ण नळाला व्यवस्थित घासून घ्यायचं। दर 8 दिवसाला जर हे क्लीनिंग केलं तर आपले नळ हे कायम स्वच्छ राहतात। मी इथे माझे दोघेही नळ घासून घेते आहे, व्यवस्थित घासून घेते आणि त्याला 2 मिनिटं तसंच राहू देणार आहे। 2 मिनिटं रेस्ट करू दिलं तर नळ छान क्लीन होतात। तसंच तुमचं सिंकही स्टीलचं असेल असं तर तुम्ही याच साहित्याने तुम्ही सिंक सुद्धा क्लीन करू शकतात। कारण हार्ड वॉटरमुळे सिंक सुद्धा खराब होतं, त्याला पाण्याचे डाग लागतात। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तुमचं सिंक सुद्धा क्लीन करू शकतात। तर मी दोघेही नळांना व्यवस्थित हे लावून घेतलंय। आता याला 2 मिनिटं मी तसंच ठेवणार आहे। आता 2 मिनिट झाले आहे। स्क्रबरच्या मदतीने मी आता थोडंसं याला घासून घेणार आहे। अगदी हलक्या हाताने घासलं तरी सुद्धा नळ व्यवस्थित क्लीन होतात। तुम्ही बघू शकतात नळ किती क्लीन झालाय। बघा, या नळावरचे सगळे क्षारचे डाग हे निघून गेले। याच पद्धतीने मी दुसराही नळ साफ करून घेणार आहे आणि तसंच सिंकही क्लीन करून घेणार आहे। याच पद्धतीने तुम्ही जर नळ क्लीन केले दर 8 दिवसाला तर तुमचेही नळ खराब होणार नाही आणि क्षारचे डाग त्याच्यावर दिसणार नाही। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। नळाला मी पुसून घेतलंय कापडाने।